दरम्यान करदात्या मुंबईकरांचे हाल करणाऱ्यांना आणि मुंबई बुडवणाऱ्यांना पुढारी न्यूजचे काही सवाल आहेत। मुंबई मनपाचा अर्थसंकल्प 60,000 कोटींचा जातो कुठे? मुंबईच्या रस्ते नाल्यांसाठी 25,000 कोटी तरी रस्त्यांचे नाले का झाले? रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी हजारो कोटी मग खड्डे का पडतात? रस्ते आणि नाल्यांसाठीच्या 25,000 कोटींपैकी खर्च किती झाला? गेल्या वर्षी डिसेंबर पर्यंत अर्थसंकल्पातील 10,000 कोटीच का रस्त्यावर खर्च झाले? मुंबईतील नाल्यांच्या सफाईसाठी खर्च शेकडो कोटी गाळातच गेले। मुंबईतील नाले खरंच साफ केले मग पाणी का तुंबलं असा देखील सवाल उपस्थित होतो। रस्ते गटार बांधणी आणि नाले सफाईचा निधी कुणी आणि कसा साफ केला? मुंबई शहराची केवळ 5 तासांच्या पाण्याने तुंबई झाल्यानंतर आता या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीच्या काळात नाले सफाईकडे झालेले दुर्लक्ष, मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनात असलेल्या समन्वयाचा अभाव, मिठी पोईसर सारख्या नद्यांनी घेतलेलं नाल्यांचं स्वरूप हे सर्व यासाठी जबाबदार असल्याचं समोर येत आहे। नमेची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे नेहमीच पावसात तुंबते मुंबई ही उक्तीही यावेळी सार्थ ठरलीये। रविवारी रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत मुंबई शहरात 300 मिलीमीटर पाऊस झाल्यानं शहराची व्यवस्था कोलमडून पडल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील सखल भागात पाणी तुंबलंच, त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला। कुर्ला, सायन, मालाड या परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। सत्ताधाऱ्यांनी आणि मुंबई महापालिकेने केलेले नाले सफाईचे दौरे आणि दावे किती फोल आहेत हे या निमित्तानं पाहायला मिळालं। मान्सूनपूर्व नाले सफाईची कामं योग्य रीतीने न झाल्यानं ही वेळ आल्याचा आरोप झाला। विशेष म्हणजे यावेळी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंचे नेते एकाच सुरात नाले सफाईच्या चौकशीची मागणी करताना दिसतात। ज्या महानगरपालिकाने असं सांगितलं की या वर्ष पाणी साचणार नाही आणि तुंबणार नाही, 250 कोटी रुपये खर्च करून बघा की मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। याचे पूर्ण कारणीभूत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे प्रशासन आणि प्रशासक। मुंबईचे जे करदाते आहे त्याचे पैसेचे बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये लूट जे चालू आहे एकंदरीत या उघड आलेला आहे असा माझा दावा आहे। छोट्या नाल्यांची, स्ट्रॉम वॉटर ड्रेनची, मेजर नाल्यांची साफसफाईच्या वेळेला स्वाभाविकता सगळे जनप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात बिझी असताना कॉन्ट्रॅक्टरांनी सपाट लावलेला आहे, काही केलेलं नाही अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय या वेळेला त्यातला गाळ काढलेला सुद्धा नाल्यात परत गेला। आणि अध्यक्ष महोदय मुंबईला ही स्थिती या विषयात माझी आपल्याला विनंती आहे। आता बघा अंधेरी सबवे बंद होता, मिलन सबवे काही काळ बंद होता, कुर्ला चुनाभट्टी अध्यक्ष महोदय हिंदमाताला टँक मधली बंद होता, मिलन सबवेच्या इथे टँक मधली बंद होता। त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की या कंत्राटदारांच्या वर कारवाईच्या अगोदर श्वेतपत्रिका आपण मागा, नाहीतर मुंबई शहरात वारंवार असं होईल अध्यक्ष महोदय। मुंबईत दरवर्षी ही स्थिती का निर्माण होते असा सवाल नेहमीच विचारला जातो। मुंबईनं यापूर्वीही यापेक्षा जास्त मोठा पाऊस पाहिलेला आहे। केवळ 300 मिलीमीटरच्या पावसात शहराची अवस्था का झाली या प्रश्नाचं खरं उत्तर प्रशासन कधीच देत नाही। 250 कोटींची नालेसफाईची कामं व्यर्थ ठरली। रेल्वे आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव, मुंबई महापालिका आणि रेल्वेचे नालेसफाईचे दावे फोल, मुंबई महापालिका आणि रेल्वेत समन्वयाचा अभाव, शहरातील अतिक्रमणं आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर, मिठी नदी आणि पोईसर नद्यांना आलेलं नाल्यांचं स्वरूप। 2005 साली 26 जुलैला मुंबई शहराला पावसाचा जबर तडाखा बसला होता। मात्र त्यानंतर 19 वर्ष उलटूनही प्रशासनानं योग्य धडा घेतलेला नसल्याचं दिसून येतंय।
ज्या ठिकाणी त्यांनी दावा केला होता की नालेसफाई झाली, दुर्दैवाने अगर आपण पाहिलं 40 ते 50% सुद्धा नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. मी व्यवस्थित काय म्हणत आहोत की जी झालेली आहे ती सुद्धा व्यवस्थित झालेली नाही. 31 मे ही नेहमी डेडलाईन असायची, परंतु ह्या वर्षी डेडलाईन जून करण्यात आली. हे जून का करण्यात आली? कारण खरं पाहिलं तर त्यांच्याकडे कुठली यंत्रणा नव्हती. ज्या कंत्राटदारांना तुम्ही काम दिलं त्यांच्याकडे सुद्धा यंत्रसामुग्री नव्हती. म्हणजे एकंदरीत सरकार बदलतं परंतु कंत्राटदार तेच, अधिकारी तेच. म्हणजे एकंदरीत मुंबईकरांना केव्हा यापासून मुक्ती मिळेल हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे सरकारकडून मात्र उपाययोजना होत असल्याचं सांगण्यात येतंय. अतिवृष्टी आणि हायटाईड आल्यानंतर पाण्याचा निचरा होणं अवघड असल्याचा दावा नेहमीच केला जातो. रेल्वे आणि BMC आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे 200 पंप सुरू आहेत आणि BMCचे 481 पंप सुरू आहेत. आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करतायत. आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवे मध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं. होल्डिंग पॉइंट जे आहेत होल्डिंग पॉइंटचा देखील मोठा फायदा झाला आहे. म्हणून तसेच नाहूर इथे पाणी साचल्याने फास्ट सेवा जी आहे ती प्रभावित झालेली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ इथे थांबवण्यात आली होती. त्याच्यानंतर मला असं वाटतं ठाण्याला देखील काही रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या. वेस्टर्न रेल्वे जी आहे ती देखील 15 मिनिटं विलंबाने चाललेली आहे, अर्थात स्लो लोकल, फास्ट लोकल नाही. त्यानंतर साधारणपणे सकाळपर्यंत कुठे खूप मोठी हानी अशा प्रकारचे काही या ठिकाणी नोंद झालेली नाही. तथापि काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचं आपल्या लक्षात येत आहे. आणि मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे. गेली 25 वर्ष मुंबई महापालिका ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात होती. दरवर्षी मुंबईत पावसानंतर पाणी तुंबल्यानंतर सध्याचे सत्ताधारी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत असत. आता ठाकरेंच्या शिवसेनेला टीकेची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई शहरात नालेसफाईची कामं सुरू होती. महापालिकेच्या निवडणुका रखडल्यानं सध्या प्रशासकाच्या पातळीवर कामकाज करण्यात येत आहे. निवडणुकांच्या प्रचाराच्या गडबडीत नालेसफाईकडे झालेले दुर्लक्ष हे या तुंबईला जबाबदार असल्याचा सूर विरोधकांनी लावलाय. 2005 साली 26 जुलैची दाहकता अनुभवल्यानंतरही दरवर्षी या स्थितीला जबाबदार कोण या प्रश्नाची चर्चा करावी लागतेय. सत्ताधारी बदलले तरी परिस्थिती तीच आहे. दोष तरी कुणाकुणाला देणार? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.